तर नमस्कार मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, प्रथमतः मराठी योजना अपडेट या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आणि मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी देखील पेंडिंग आहे, ज्या लाडक्या बहिणीला ई-के-वाय-सी न केल्यामुळे किंवा सगळे स्टेटमेंट किंवा अथवा 2 लाख म्हणजे 2.5 लाखापेक्षा देखील तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे हे देखील कमी असून देखील तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ येत नाहीये, ह्याचं कारण एकच आहे मराठीतील लाडक्या बहिणींनो. ह्याचं कारण एक म्हणजे कोणतं, की तुम्ही जर 2.5 लाखापेक्षा देखील उत्पन्न कमी असता तुम्हाला जून महिन्यात देखील हप्ते वितरण आलेलं नाहीये. ह्याचं कारण एकच आहे, की तुमचं ई-के-वाय-सी करायला बंधनकारक आहे. म्हणजे ई-के-वाय-सी तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेताय आणि हप्ता जर आला नाही, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. अशा भरपूर साऱ्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, अजून एक गोष्ट सांगतो, की ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अ, महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये देखील चर्चा झाली होती. विरोधी पक्षांनी देखील आवाज उठवला होता. परंतु लाडक्या बहिणीच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून सरकारने कोणताही निर्णय दिलेला नसून मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील कोणताही Twitterद्वारे किंवा कोणताही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. हे बघा ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी नसल्यामुळे लाभ येत नाहीये आणि कायमचाच लाभ बंद झालेला आहे. त्यामध्ये पात्र आणि निकष जे आहेत म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणीला 2.5 लाखापेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न आहे किंवा ज्यांच्याकडे फोर व्हीलर कार आहे, अशा देखील लाडक्या बहिणीला योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलं होतं आणि ज्या लाडक्या बहिणींना 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहेत, परंतु जून महिन्याचे हप्ते वितरण अजून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झाले नाहीत, अशा लाडक्या बहिणींना फक्त ई-के-वाय-सीच करायला लागणार आहे. परंतु ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही निर्णय नाहीये. ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही पोर्टल ओपन नाहीये आणि वाढ होण्यासाठी म्हणजे ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आता चालू होणार आहे. परंतु म्हणजे चालू तर होणारच आहे, परंतु अजून महाराष्ट्र सरकारने कोणताही किंवा मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील कोणताही Twitterद्वारे अथवा कोणताही मेसेज फॉरवर्ड केलेला नाहीये. पण बघा लाडक्या बहिणींनो, आता काय झालंय जून महिन्याच्या भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं नाहीये. ह्यासाठी लाडक्या बहिणींच्या 2.5 लाखापेक्षा देखील उत्पन्न कमी असताना त्याही लाडक्या बहिणीला 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं, त्यांना तर या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलंच आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे, त्या देखील लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे. याचं एकच कारण आहे बघा मराठीतील लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी करणं आता बंधनकारक झालेलं आहे. पोर्टल देखील लवकरच चालू होईल. आता त्यामध्ये तुम्हाला मंत्री आदित्य तटकरे असतील, ह्या देखील घोषणा करतील. देवेंद्र फडणवीस साहेब असतील अथवा बाकीचे जे सर्व मंत्रिमंडळातले लोकं असतील, हे देखील लवकरच चालू करतील. परंतु लाडक्या बहिणींनो, थोडी प्रतीक्षा करायची आहे. ई-के-वाय-सी तुम्हाला बंधनकारकच आहे. जेव्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू होईल, तेव्हा तुम्हाला एकदम परफेक्ट किंवा तुमचं जे सबमिट फॉर्म देखील होणं गरजेचं आहे. काही तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल अथवा काही जरी प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला हा सर्व क्लिअर करून इथून पुढची जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला प्रॉपर सगळ्या अपडेट्स आणि सर्व माहिती द्यावी लागतील. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकच सांगतो, थोडी प्रतीक्षा करा. ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच निर्णय येऊन ई-के-वाय-सी चालू होणार आहे. ज्यांना इथून जून महिन्यात देखील लाभ आलेला नाहीये, त्या लाडक्या बहिणींना देखील ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर रेग्युलर लाभ येऊन जातील. मागील देखील लाडक्या बहिणींचे असं आहे, की हप्ते वितरण मागचे आले नाहीये, तर त्या लाडक्या बहिणीसाठी अजून कोणतेही अपडेट नाहीये. प्रथमतः तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.